राम राम सगळ्यांना. आता बघा 3 दिवस झाला पाऊस होतोय आपल्या इकडं नाही, चौकडच पाऊस होतोय. आता हे अवकाळी पाऊस आहे तर बघा हे आंब्याचं नासाडा होतंय. सगळा आंब्याचं नासाडा होतंय. नासाडा म्हणजे काय होतंय, आता कसं पाड लागलेलं असतंय आंब्याला, आंबे उतरायला आलेले असतात आणि लोक कसं आता उद्याच्या तयारी केलेल्या असतात आंबे उतरायसाठी. तर काय होतंय, अवकाळी पावसामुळे सगळे पिकलेले आंबे खाली पडून जातात खाली. मग खाली पडल्याच्या नंतर मग सकाळी सकाळी असं खेडगावचे लोक काय करतात, सकाळीच रात्रभर पाऊस पडला, वारं पाऊस येतो आणि ते सगळे पिकलेले आंबे खाली पडतात. म्हणजे पहाडाचे आंबे ते खायला लई मस्त लागतात, आम्ही खाल्लेले आहेत. तर मग ते कुणी पण काय करते, प्रत्येक शेतवाली आहेत ना ते शेतात जातात आणि ते पिकलेले आंब्याचं सडा असा खाली होते. मग ते आंबे काय करतात, सगळे आंबे गेलं ना तर सगळे खाली आंबे पिकलेले. मग तिथंच बसून पण खातात आणि बसून खाल्ल्याच्या नंतर घरी पण घेऊन येतात. मग ते 3 दिवस आंबे खातात बघा, पिकलेले आंबे म्हणजे गाबळे आंबे असतात, 3 दिवस खातात. बघा ना शेतकरी लोकांची किती मजा आहे. आता आपल्याला शेत नाही, आपण कुठून आणायचो, आपण लावू की आपल्या दरवाज्यामध्ये लावू की, आपल्याला थोडी जागा बिगा असेल तर लावू की आपल्या दरवाज्यामध्ये आंबे. म्हणजे मग आपण पण तसे रात्रचा पाऊस झाला की सकाळी आपण पडलेले आंबे खाऊ, मस्त मस्त पोपटासारखे रागूसारखे, हे का नाही. हे आपल्याला थोडीशी जागा बांधणार आहे मी. माझं स्वप्न तेवढं साकार व्हायला पाहिजे, स्वप्न माझं. आता बघा सगळ्यांनी मला जर मदत केली तर माझं स्वप्न पूर्ण होईल. म्हणून बघा माझे व्हिडिओ ढकलून देत जाऊ नका. माझे व्हिडिओ बघ जा, लाईक करी जा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसलं ते सबस्क्राईब करी जा. माझे व्हिडिओ ढकलू जाऊ नका हो. मी भोळी साळी आहे बघा, मला शिक्षण नाही माझं, काय नाही. मी लाईव्ह घेते संध्याकाळी तर मी पोराला जवळ बसविते बघा. माझं युट्यूब पण ऐकत असन. माझ्यावर लय मजबुरी हो. मला हे बघा आता पुरीच्या रूममध्ये मी व्हिडिओ करायला लागले, 2-4 व्हिडिओ करून ठेवले. म्हणजे मग कसं 2-3 दिवस टेन्शन नाही. पोरगी म्हणली असन, दरवाजा बंद करून बसली बाई माझी सासू. आपली सुनबाई म्हणली असन, ती पण थकून बघून आलेली आहे, तिला आराम नको का हो. तर ती बसले, मी कडी लावून 2-3 म्हणलं व्हिडिओ करावं तर, आणि बसले बघा कडी लावून. आपल्यालाच बरं नाही वाटत. पण आता दिवसभर बी आहे बघा काम बी होतं, माझी तब्येत बरी नव्हती, माझं लय दुखलं हो, लय दुखलं. दवाखान्याला गेले, एकली दवाखाना करून आले, दवागोळी खाल्ली. मग आता मला 5 वाजल्यापासून बरं वाटलं या. म्हणून मी हे बघा व्हिडिओ म्हणलं हिच्याच रूममध्ये करू, जरा शांतता आहे म्हणून बघा आपल्या सोनबाईच्या रूममध्ये व्हिडिओ करायला लागले मी. ती आता बाहेर बसली असन, स्वयंपाक झाला असन. पण हे पण गलत आहे ना हो, एखाद्याला त्रास द्यायचं म्हणजे गुन्हा आहे ना. आता ती थकून बघून आलेली, स्वयंपाकाला लागली आणि मी तिच्या रूममध्ये दरवाजा बंद करून बसले. म्हणून मला सपोर्ट करी जा बघा. माझ्यावर लय हे आहे, म्हणजे मजबुरी आहे. मला व्हिडिओ करायला पण जागा नसते आणि सगळ्यासमोर पण मला काही 4 शब्द बोलता पण येत नाही, काहीच नाही. असं चौकोन असतात ना त्या हॉलमध्ये, मग मी कशी करणार व्हिडिओ, काय करणार. म्हणून मी या बघा इथं बसले, आपल्या सुनबाईच्या रूममध्ये बसले. चला मला माफ करा. माझ्या सुनबाईला पण म्हणते मला माफ करते, मी जर व्हिडिओ बघितला तिला पण वाटत बाई आपल्या सासूबाईच्या मनामध्ये हाय काहीतरी चांगलं माझ्याबद्दल विचार आहेत हो. माझ्या पहिल्यापासून जसं माझ्या घरात आल्यात ना, माझे विचार भरपूर चांगले आहेत, माझे विचार भरपूर चांगले आहेत. पण त्या मला गलत समजतात. आपल्या सुनबाई आहेत ना त्या मला गलत समजतात. मला ते कसं म्हणजे त्यांची गलत फॅमिली होती या. मी त्यांच्याशी अंग म्हणजे आवतीत कुठं गेल्या ना त्या, तर मी असं पाखरासारखी त्यांची वाट बघते, पाखरासारखी काळजी करते. परी मी कुणाला सांगत नाही, मी तुम्हाला सांगायले हो. आणि ती आमची सुनबाई व्हिडिओ बघणार बी नाही, एवढा बघतच नाहीत ना, पुरी नाहीत बघत आपला व्हिडिओ. आपलं चुटूक मुटूक एखाद्याचे बघितलं बघतात आणि आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही, काय नाही. काय नाही आपल्याला सपोर्टची गरज. तुम्ही आहेत की एवढ्या मोठ्या मला सपोर्ट करायला. मला दुसऱ्यांची काय गरज आहे सपोर्टची, हे का नाही. नाही केलं तर नाही केलं, आपला कुणावर राग नाही, कुणावर राग नाही बरं का आपला, माझा कुणावर राग नाही. मला एवढं माझे माता बहिणी, माझे भाऊ बहीण, माझे सगळे मिळून मला मदत करतात, तर मी कशाला कुणावर नाराज होऊ, हे का नाही. म्हणून मला सगळेजण सपोर्ट करा. 2 वर्ष होते हो, अजून 2-3 महिन्यांनी काय सांगायचं तुम्हाला. म्हणून मला आता लय रडाई यायले नाही का. असं वाटतंय 2 वर्ष झाले मी मी युट्यूबसाठी थोडे कामं पण सोडलेले आहेत. अहो मला सुधरत ना, म्हणजे नुसतं
युट्यूबमधल्यांचे व्हिडिओ बघते आणि त्यांना लाईक करते, सबस्क्राईब करते, असं करते बघा मी. आणि मग कामाला गेल्यावर कुणाला सबस्क्राईब होत नाही नवीन असले तर, आणि कुणाला लाईक करता येत नाही आणि कमेंट करायचं मला काय समजत नाही बघा. तर मी असं काहीतरी ते पोरांनी बटन दाखवून दिले आपल्या तन्मय प्रिन्सना, तर ते बटन असं दाबते आणि नंतर बोलते. आणि कुणाला जर ते चित्र आहेत ना, ते चित्र पाठवायचे असले तर असे 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 करून मी चित्र पाठवते. आता आपल्याला शिक्षण नाही तर काय करायचं हो, काय करणार, जीव जिंदगीवर रडा शिक्षणासाठी. पण आता जे घडे ते घडे, आता याच्यात काय बदल होणार आहे का, नाही होणार ना. म्हणून जे आहे ते बरं चालायचं, बरं म्हणायचं आणि चालत राहायचं. म्हणून कुणीच गलत फॅमिली करून घेत जाऊ नका. आणि मी कसं मला समजत नाही ना, त्यामुळे माझं सगळं खरं असते, पण मला कोणी समजूनच घेत नाही. मी नंतर असं होते बघा, माझं बोलणं सगळं उलटं समजते, तर असं आहे बघा, उलटं समजते माझं बोलणं सगळं. मग जाऊ द्या, समजू द्या, आपल्याला काय कोणी बोलत नाही, काय नाही, उगाच कशाला खोटं बोला, आपल्याला कोणीच नाही बोलत काय. म्हणून मला तुमच्या सपोर्टची लय मोठी गरज आहे, लय मोठी गरज आहे. माझा एवढं ढकलं जाऊ नका बघा. लोक स्टार्टला सांगतात, मी लास्ट सांगते, असं माझं भोळंपण आहे. लोक स्टार्टला म्हणतात ना सपोर्ट करा, हे करा, ते करा, मी लास्ट सांगते. मग लास्टपर्यंत कोण बघतं इडव, असं माझं हे बघा. आता किती मिनिटाचं झालंय ते पण माहित नाही, अंदाजावर बंद करते. आसन 5-6 मिनिटाचं आसन इडो, पण 8 मिनिटाचं झालं तर त्याच्यावर 8 पण येते ना, मग 8 पण यायला पाहिजे ना, हे का नाही. 8 तर येते माझ्या 6 मिनिटाची इडो पण येते या 8, तसं काय नाही. देवा परमेश्वराने तेवढं तर माझं चांगलं केलेलं आहे, आणि देव माझं असंच चांगलं करण सगळ्याच्या सपोर्टमुळं. मी तर म्हणन ना, मला सगळ्या माता बहिणीचा सपोर्ट होता, भावा बहिणीचा सपोर्ट होता, जे बी मला माझा एवढं बघते मला त्यांचा सपोर्ट होता. मी तर सगळ्यांचंच नाव घेणार आहे, सगळ्याला माहिती आहे अनाडी म्हणून. आता पहिलं नव्हतं माहिती, पण आता सगळ्यांना कळले आपल्या युट्यूबमध्ये, हे ताई अनाडी येतात, ह्यांना काहीच कळत नाही. आता संध्याकाळी लाईव्ह बी घेते ना, तर मी पोराला असं म्हणते, बघ रे काय म्हणलेत मला, बघ. मग ते ओरडून मला सांगते, ओरडून सांगते. त्याला पण टेन्शन येतं ना, पोराला पण टेन्शन येतंय ना. कोणत्या लेकराला नाही टेन्शन येणार. आजकाल लेकरांना मोबाईल बघायचं, तर मी सांगते इथं बघायला. चला मग जाऊ द्या, क्षमा करा, मला माफ करा, सपोर्ट करा.